टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज अजित पवार यांनी विधानसभेमध्ये राज्याचा 11वा अर्थसंकल्प मांडला आणि यानंतर आपण पाहतोय की विरोधक आता आक्रमक झालेले आहेत। विरोधक या ठिकाणी आता आंदोलनाचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। आपल्यासोबत नेते आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। विजय शिवतारे बापू, आंदोलन करतायत, विरोधक काय म्हणाले? नेहमीची ती प्रॅक्टिस आहे त्यांची, त्यामुळे इतका चांगला अर्थसंकल्प सादर केला गेलेला आहे। शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी सर्व जातींना योग्य न्याय अशा प्रकारचा सर्वकष अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे। त्यामुळे त्यांनी विरोधक म्हणून हे असं काम करणार। पानं पुसली असं म्हणतात विरोधक, पायऱ्यांवरती घोषणाबाजी। स्पेसिफिक आता बजेटची चर्चा होईल त्यावेळेस त्यांनी बोलावं, इथे बोलून काय? नक्कीच बजेटची चर्चा होईल त्यावेळी बोलावं असं म्हणतात। आपण पाहतो या ठिकाणी नाना पटोले बसलेले आहेत, त्यासोबतच आमदार सुनील भाऊ बसलेले आहेत आणि इतर आमदार जे ते पण बसलेले। शशिकांत शिंदे आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय म्हणाल बजेट बद्दल? संपूर्ण बजेट पूर्णपणाने निराशाजनक आहे। शेतकरी, सर्वसामान्य जनतेला पानं पुसणारा आहे, अजिबात कुठल्या योजना नाही, तुटीचा अर्थसंकल्प दिलेला आहे आणि फक्त लाडकी बहीण याला 30,000 कोटी दिलेत। बाकीच्या ठिकाणी 3,000 कोटी फक्त तरतूद केलेली आहे। पूर्ण खाती, पूर्ण मंत्री हे संपूर्ण कोलॅप्स झालेलं आहे। भूमिका काय असणार आहे विरोधक म्हणून तुमची? नाही, भूमिका सरळ आहे ना, साधा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला आणि त्या स्मारकाचा सुद्धा तिथं अजिबात तरतुदीची भाषा केली नाही। छत्रपतीचा महाराष्ट्र आहे। आम्ही 100% शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी अन्याय करणाऱ्या सरकारचा आवाज उठवणार। उद्योजकांना यातून काही दिलासा मिळतो असं तुम्हाला वाटतं? अजिबात नाहीये, उलट उद्योजकावर त्यांनी कारवाया केलेल्या आहेत। उद्योजकांना फक्त आश्वासन दिले आहेत, पण बाकीच्या ह्याच्यावर जे ते शुल्क वाढवलेले आहे। व्यवसाय काय करणार? मोटर वाहनावर तुम्ही शुल्क वाढवला तो उद्योगाशी संबंधित आहे ना, कसं होणार आहे? संपूर्ण फेल्युअर अर्थसंकल्प असं माझं मत आहे। आज आक्रमक झाले सगळे विरोधक, महाविकास आघाडी आहे। लोकांना अपेक्षा होती सर्वसामान्य जनतेला मिळेल न्याय, पण तो स्वतः झालेला नाही। आपण पाहतोय या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत विरोधक आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। पायऱ्यांवरती आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि त्यासोबतच आपण पाहतोय की एकूणच जे विरोधक आहेत ते कुठेतरी नाखुश आहेत। केवळ सरकारनं तोंडाला पानं पुसली आहे असं थेट आरोप केलेला नरहरी झिरवळ आपल्या सोबत आहे। आरोप होतोय सरकारवर। आता अर्थसंकल्प इतका लोकांनी स्वागत केलंय, विरोधकाला विरोध करायचाच आहे। त्याच्यामुळे ते लाडक्या बहिणीला दिले ना 50,000 कोटी, कायमस्वरूपी चालू राहील। कायमस्वरूपी, कायम 2100 नाही 1500 कायमस्वरूपी। सरकारनं तोंडाला पानं पुसली नाही, आता विरोधक हा त्याच पद्धतीने म्हणत असतो, परंतु जे आर्थिक धोरण आहे का जे 3% वर जायला नको, तर ते 3% वरती गेलेलं नाही। नाही 2100 नाही 1500 1500 रुपयानं शेवटपर्यंत देत राहणार। नक्कीच आपण पाहतोय 1500 रुपये शेवटपर्यंत दिले जातील लाडक्या बहिणींना असं आता सरकार म्हणतंय। त्यामुळे मॅनिफेस्टोमध्ये जे 2100 रुपये मिळणार असं म्हणण्यात आलं होतं, त्याबद्दल नेमकी सरकारची भूमिका काय असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय विधान भवनामध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।